बोलतोय? हा दैफळे बोलतोय, विजय दैफळे, दैत्यनांदूर सरपंच. बोला बोला. ते गावात 3-4 ड्रोन फिरतेत. अहो ते लष्कराचे ड्रोन आहे, घाबरू नका, काय टेन्शन नाहीये. लष्कराकडून चाचण्या चालू आहे त्या ड्रोन बाबत. हा गावात कसं वातावरण भीतीच झालंय ना नाही नाही, म्हणलं. तुम्ही सांगा आता, तुम्ही सांगा गावात सगळ्यांना. आता माझ्याकडे हा. काय गावचे नंबर नाही, तुम्ही सांगा का लष्कराकडून त्या ड्रोन बनवणारे कंपनी आहे त्यांच्याकडून चाचण्या आहे. यापूर्वी बारामतीला होतं, जुन्नरला होतं, आपल्या कर्जत तालुक्यात होतं. आता इकडे फिरत आहे, ते चालू आहे रात्रीच्या वेळेस. हा. मॅपिंगचं काम चालतं त्यांचं, ते ड्रोन बनवणाऱ्या. उद्या कदाचित कधी भविष्यात युद्ध झालं, हा. त्या ड्रोनचा काय वापर करता येईल आपल्याला ते मॅपिंग वगैरे करण्यासाठी त्यांचं ती चाचण्या चालू आहे. हा. काय घाबरू नका, चोर काय एवढे हायटेक नाही झालेले ते ड्रोन घेऊन वापरणारे. आणि ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या त्या चोर जर वापरले तर 10 मिनिटाच्या पुढे बॅटरी चालत नाही. हे 3-3 किलोमीटर वर जाते कुठंतरी. हा मग तेच म्हटलं, कारण की गावात वातावरण भीतीच झालंय ना. मला नाही तुम्ही सांगा टेक्नॉलॉजी ना, चोर. आता तुमचं काम आहे ना आता गावातल्या लोकांना सांगायचं. आम्हाला खात्री पटली पाहिजे ना काय आहे नेमकं काय, त्याच्यामुळे तुम्हाला फोन बरं. केला. ओके ओके, काय नाही, असंच आहे ते, टेन्शन घेऊ नका, पण तरी सावध राहून झोपून घ्या. आणि तुमची एक गाडी पाठव ना पेट्रोलिंगला. अहो एकच गाडी कुठं कुठं फिरवायची आता? एका खरवंडी इकडून फिरू राहिलोय आता आम्ही. तिकडं पाठवली, दुसऱ्या तिकडं पाठवली एक गाडी, आणि एक गाडी तिकडे आहे आता आपल्याच भागात चालू आहे सध्या. एका पेट्रोलिंगच चालू आहे बघा. आता आवाज आहे का गाडीचा? बंद केली वाटतं. बरं, पण एकदा नांदूरला चक्कर होते. हा मी सांगतो रात्रीचं चक्कर मारायला, पण तुम्ही लोकांना सांगा असं असं आहे. लष्कराचे आहेत ना 100%? हो लष्कराचे. काय होते, लोक कोणाला एखादा माणूस बाहेर आला तरी त्याला धरून मारायला लागू राहिले. आता काय करायचं? ते आता वातावरण तर झालं ना भीतीचं. नाही नाही, पण मारायला नाही पाहिजे ना. मग आला एखादा माणूस बाहेरचा, पाहुणा आला, हे आलं, पकडला, धरून ठेवा तुम्ही, पोलिसांना कॉल करा, खात्री करा. मारायची काय गरज नाही ना. बरोबर आहे, बरोबर. सांगा लोकांना तसं. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. ओके ओके.